नमस्कार, आर.पी. किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी मेथीच्या भाजीचा ठेचा बनवणार आहे. यासाठी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या घेतल्यात 2-4, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची, मेथी घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे अर्धा. आता मिरचीचे देठं काढून घ्यायचे आहेत आणि भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या. या पद्धतीनं जर मेथीचा ठेचा बनवला तर तुम्ही दररोजच मेथी बाजारातून आणून बनवून खाताल तर एकदम छान चवदार असा हा बनतो. आता ह्याला मी कोथिंबीर आधी बारीक कट करून घेतलेली आहे आणि सुरुवातीला मी धुवून घेतलेली आहे मेथी आणि कोथिंबीर आणि नंतर बारीक कट करून घ्यायची. आता टोमॅटो पण बारीक कट करून घ्यायचे, फोडी बनवून घ्यायच्या त्याच्या. हा पदार्थ एकदम नवीन आहे, एकदा नक्की बनवून बघा. घरातल्या सर्वांनाच आवडेल. या पद्धतीने एकदा नक्की बनवा. आता इथं टोमॅटो कट करून घेतलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे, एक पळी तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे, लगेच याच्यामध्ये मिरची भाजून घ्यायची तेलामध्ये. तुम्हाला जर आवडत असेल तर कच्ची मिरची पण वापरू शकता, पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी भाजूनच खाल्लेली कधी पण चांगलं. आता इथं तेल गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये मिरची भाजून घ्यायची. आता याच मिरचीमध्ये लगेच शेंगदाणे टाकून घ्यायचे. 2-4 लसूण पाकळ्या पण टाकलेल्या आहेत मी आणि टोमॅटोच्या फोडी पण टाकायच्या आहेत ह्याच्यामध्येच. आता ही सर्व भाजत आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि नंतर मेथी टाकायची आणि छान असं चमच्यानं परतून घ्यायचे. मेथीची भाजी ज्यांना आवडत नाही ते पण आवडीनं खातील या पद्धतीनं बनवलेस. एकदा नक्की बनवा. आता चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. कोणताही मसाला न वापरताही एकदम छान चवदार असा ठेचा बनणार आहे. आता इथं खलबत्त्यामध्ये टाकून घ्यायचे हे सर्व साहित्य भाजलेलं. आता हे वाटून घ्यायचे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पण वाटू शकता खलबत्ता नसल्यावर, पण खलबत्त्यात जी चव लागते ती मिक्सरच्या भांड्यात लागत नाही. त्यामुळं खलबत्त्यामध्ये असं ठेचून घ्यायचं आहे. आता इथे एकदम बारीक झालेलं आहे. आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे, बघू शकता. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, 1 चमचा तेल टाकायचे. आता याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी तडतडल्यावर लगेच ह्याच्यामध्ये वाटलेला जे ठेचा आहे ते ह्याच्यामध्ये टाकून तेलामध्ये परतून घ्यायचं आहे.